जळगावच्या यावलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मस्साजोग आणि परभणी घटनेची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणार नाही, भुजबळ भाजपमध्ये जाणार नाहीत असं स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी दिलं। तसंच आदिवासी भागातील वैद्य आणि औषधी वनस्पतींना आयुर्वेदाशी सांगड घालून मुख्य प्रवाहात आणणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश पुढे न्यायचा असेल तर विद्यार्थी हेच आमची खरी संपत्ती आहे असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलं। कुणी आपल्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहता कामा नये असं ते म्हणाले। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ यावलमध्ये आंबेडकरी संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला। अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। राजगुरुनगर घटनेच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर बंदची हाक देण्यात आली आहे। शहरवासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आंदोलकांनी केलं। शिवाजीराव आढळराव पाटलांनी राजगुरुनगरच्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि पीडित कुटुंबाच्या मदतीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबतच बैठक घेतल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेतलं। दरम्यान दर्शन घेतल्यानंतर माजी खासदार सुजय विखेंनी बावनकुळेंच्या वाहनाचं सारथ्य केलं। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वक्तव्य केलं। कोणत्याही योजनेचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही असं विधान आदिती तटकरेंनी विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप करत केलं। वर्षभरात सोन्याच्या भावात 22% वाढ झाली आहे। नववर्षात सुद्धा सोनं वधारण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षभरात सोनं व्यापारात 35% वाढ झाली आहे। पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाली। प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षा चालकात वाद झाला। या वादाचं रूपांतरण मारहाणीत झालं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। अहमदनगरच्या पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी देवस्थान समितीच्या सदस्यांचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या नगरसेवकाला अटक करण्यात आली। नंदुरबारच्या तळोदा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या अलीविहीर आश्रमशाळेतील एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। झोपेतच चिमुकलीचा मृत्यू झाला। दरम्यान मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लासोबतच सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली। याआधी आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। वेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती झालेला हल्ला पवनचक्कीच्या वादातून नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल अशी माहिती त्यांनी दिली। पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली। आता या चिमुकल्यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आलाय। मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी राजगुरुनगरमधील पीडित कुटुंबाची आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आमच्याकडून शक्य होईल तितकी मदत करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी कुटुंबाला दिलं। राजगुरुनगर शहरातील घटनेनंतर नीलम गोरे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली। तसंच राजगुरुनगर पोलीस स्टेशनला भेट देत संबंधित घटनेचा त्यांनी आढावा घेतला। भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। तर शेतात वाढलेले कांदे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। धुळ्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। तर रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। अकोल्यासह विदर्भातील काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली। त्यामुळे गहू, तूर, कापसावरती त्याचा परिणाम झाला। दरम्यान शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नसल्यानं शेतीचे पंचनामे करण्याची गरज नसल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। तर शेतातली पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जळगावात अवकाळी पावसानं हजेरी लावली। दरम्यान पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयाबीनच्या दरात 2% घट झाली। सोयाबीनला सरासरी 4100 रुपयांचा भाव मिळतोय। नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली आहे। तब्बल 78,000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली असून कांद्याला 1500 ते 2500 पर्यंत सरासरी दर मिळतोय।
पुणे बाजार समितीत मक्याची आवक मंदावली आहे. केवळ 8,978 क्विंटल मक्याची आवक झाली, तर मक्याला प्रति क्विंटल 2,232 रुपयांचा दर मिळतोय. लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत 4,100 रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीत 0.2% घट झाली आहे, तर मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकीमध्ये राष्ट्रीय पातळीवर 60% वाढ झाली आहे. गंगाखेड शहरातील श्रीराम चौक परिसरात नगरपालिकेची सार्वजनिक पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होतीये. गेल्या अनेक दिवसांपासून लिकेज असल्यानंतरही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं. जालना जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली. घाटी जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय, तर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय. वातावरणातल्या बदलांमुळे बुलढाणा जिल्ह्यात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढते. बुलढाण्यातील मुंबई नागपूर महामार्गावरती ब्रिजला मोठं भगदाड पडलंय. कोलंबा गावाजवळ हे भगदाड पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला असून संबंधित अधिकाऱ्यावरती कडक कारवाईची मागणी स्थानिक करत आहेत. नाफेडच्या केंद्रावरती विकलेल्या सोयाबीनला पैसे मिळत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांची खुर्चीच पळवली. शेतकऱ्यांचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही खुर्ची देणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलाय. बुलढाण्याच्या नांदुरामध्ये एका भंगार व्यापाऱ्याकडे जीएसटी विभागानं धाड टाकली. अब्दुल सत्तार असं व्यापाऱ्याचं नाव आहे. दरम्यान जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पिने वालों को पिने का बहाना चाहिए असं म्हणत दारूचे पेक ढोसणाऱ्यांमुळे भांडणं, मारहाणी तसंच अपघात घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी 31ला हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला केवळ 4च पेक देण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशनने घेतलाय. नवीन वर्ष अवघ्या 4 दिवसांवरती येऊन ठेपलेलं असताना शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासोबतच 8 अप्पर पोलीस, 2184 पोलीस अधिकारी आणि 12,048 पोलीस हवालदार असा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. नवीन वर्षात जीएसटी, व्हिसा नियम आणि मोबाईल डेटा शुल्कामध्ये वाढ होणार आहे, तर एलपीजी गॅसच्या दरात देखील वाढ होणार आहे. उल्हासनगरमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्याच्या अड्ड्यावरती पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतलं असून अंमली पदार्थांचा साठा देखील जप्त केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी फक्त 2च दिवस शिल्लक आहेत. वर्षाअखेरीस मालमत्ता कर भरा, नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं मालमत्ताधारकांना दिलाय. मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचतं, त्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मार्ग काढण्यासाठी आता 58 ठिकाणी दुप्पट व्यासाची पाईपलाईन बदलण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या प्रदूषणाचा आता कहर व्हायला सुरुवात झाली आहे. विशेषतः दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराला विषारी धुरक्याचा वेढा वाढलाय, तर धूळ आणि धुरक्यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली आहे. बीडीडी चाळ प्रकल्पासाठी सीबीआरईची नेमणूक करण्यात आली आहे. वरळी नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्याचा पर्याय सुचवण्यात येणार आहे. कल्याणमधील अत्याचार करून हत्या करण्याच्या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि हा आरोपी मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं तपासणीमधून समोर आलंय. सर्वोच्च न्यायालयानं सर्व वाहनांवरती उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याचे निर्देश दिलेत. शासनानं 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना बसवण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी परिवहन विभागाकडून 3 कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. धाराशिवच्या येडशी अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्यासाठी प्रतिकूल परिस्थिती बघून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घेऊन सोडण्याची शिफारस व्याघ्र नियंत्रण समितीनं घेतली आहे आणि तशी शिफारस वरिष्ठ पातळीवरती पाठवण्यात आली आहे. शहरात बांधकाम आणि रस्ते कामांमधनं उडणाऱ्या धुळीमुळे वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं आता अत्याधुनिक मिस्ट कॅनॉन यंत्राद्वारे पाणी फवारणीचं काम सुरू केलंय. सर्व 24 विभागांमध्ये याचा वापर सुरू करण्यात आला असून 100 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. बेस्टच्या अपघातामध्ये वाढ झाल्यामुळे पालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे. बेस्टच्या ताफ्यातील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हर्सना सुरक्षित ड्रायव्हिंगचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ड्रायव्हर्सना सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण दिलं जाणार असल्यामुळे पालिकेच्या गाड्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.
मृदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त पदं भरण्याबाबत संजय राठोडांनी भाष्य केलं. सध्या 660 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आणखी 3000 पदं भरण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टर विवेक द्विवेदींनी दिली. आणि तर विनोद कांबळींवरती यापुढे मोफत ट्रीटमेंट केली जाणार आहे. राज्यभरात थंडीचा कडाका वाढता सुक्या मेव्याच्या उत्पादनावरती सुद्धा मोठा परिणाम झालाय. विविध प्रकारच्या सुक्या मेव्याच्या दरात 15 ते 20% वाढ झाली आहे. सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 24 कॅरेटचं सोनं 299 रुपयांनी वाढलं असून 76,635 रुपये तोळा झालंय. तर चांदीच्या दरात 394 रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर आता 88,040 रुपयांवर पोहोचले. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथे रात्री भूकंपाचा धक्का बसला. 4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती.